काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायकोला उभं हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा. तिला आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायकोला उभं हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायकोला उभं हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा. तिला आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायकोला उभं हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय.